अत्यंत खळबळजनक बातमी। संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा खळबळजनक जबाब एबीपी माझाच्या हाती लागलाय। वाल्मिक कराड हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याचे लोक आपल्याला मारून टाकतील असं देशमुख आपल्याशी हत्येच्या आदल्या दिवशी बोलले होते असा जबाब अश्विनी देशमुखांनी दिलाय। दोषारोप पत्रामध्ये हा जबाब नमूद आहे। विष्णू चाटेचा फोन आल्यावर देशमुखांनी पत्नीशी आणि विष्णू चाटेशी चर्चा झाली। वाल्मिकांना जिवंत सोडणार नाही असं चाटे फोनवर म्हणाला होता असं देशमुखांनी सांगितल्याचं अश्विनी म्हणाल्या। संतोष देशमुखांचं या विषयावर पत्नीशी अखेरचं संभाषण झालं होतं। गोविंद शेळके आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। गोविंद, अश्विनी देशमुखांच्या जबाबात नेमकं काय काय लिहिलं गेलंय, काय काय नमूद आहे? प्रज्ञा, आपल्याला माहिती आहे की ज्या दिवशी खरं तर 6 तारखेला आवादा कंपनीच्या प्रांगणामध्ये संतोष देशमुख, मसाजोगचे नागरिक आणि सुदर्शन घुले आणि त्याची गँग यांच्यामध्ये भांडणं झाली होती आणि ते प्रकरण सगळं माहिती आहे आपल्याला की खंडणीच्या मागणीसाठी सुदर्शन घुले आणि त्यांचे लोक आवादा कंपनीमध्ये येत होते। सुरक्षा रक्षकासोबत त्याचे भांडणं झाले आणि ते सोडवण्यासाठी ज्यावेळी संतोष देशमुख गेले त्यानंतर 3 दिवसामध्ये म्हणजे 6 तारखेला हा प्रकार घडला। मात्र 6 तारखेनंतर ज्यावेळेस संतोष देशमुख घरी आले त्यावेळेस अश्विनी देशमुख, ज्या संतोष देशमुख यांच्या पत्नी आहेत, त्यांना त्यांनी हा वृत्तांत सांगितला होता। मात्र त्या दिवसानंतर ते कुठेतरी व्यथित झालेले होते, तणावात होते आणि याचं कारण सुद्धा अश्विनी देशमुख यांनी ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की इथं भांडणं झालेले आहेत आणि त्या भांडणानंतर जी मुलं आहेत ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत। त्यामुळं इथून पुढचा जो काही संवाद होता, जो दोषारोप पत्रामध्ये खरं तर सांगण्यात आला आहे की वाल्मिक कराड हा विष्णू चाटे करवी खंडणीसाठी धमक्या देत होता। एवढंच नाही तर संतोष देशमुख यांना सुद्धा धमकी दिली गेली होती आणि त्या खंडणीच्या प्रकारानंतर संतोष देशमुख 2-3 दिवस व्यथित होते, तणावाखाली होते आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की 9 तारखेला संतोष देशमुख यांचं 3 वाजता अपहरण झालं आणि अपहरण झाल्यानंतर त्यांच्यासोबत जो काही प्रकार घडला, त्यांना मारहाण झाली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला, त्यांचा खून झाला। मात्र या 2 दिवसामध्ये जे काही अश्विनी देशमुख यांच्यासोबत त्यांचा संवाद झाला तो त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की विष्णू चाटे फोन करतोय। विष्णू चाटेचा फोन एक वेळ अश्विनी देशमुख यांच्या समोर आला होता आणि तो वाल्मिक कराड याच्या संदर्भात बोलत होता। त्यामुळे कारण स्पष्ट आहे की खंडणी दिली नाही म्हणून विष्णू चाटे फोन करत होता आणि विष्णू चाटेला वाल्मिक कराड हा सांगत होता। त्यामुळे संतोष देशमुख यांच्यावर दबाव होता आणि त्याच दबावावर आपण बघतोय की संतोष देशमुख यांना मारहाण झाली, अपहरण झालं आणि त्यात त्यांचा खून झाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।